श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मकर संक्रांतीला काही नाही शक्य झालं तरी या 2 वस्तूंचं दान अवश्य करा. यामुळं तुमच्या कष्टाचं फळ मिळेल आणि घरात सुख, समृद्धी, शांती येईल. तर कुठल्या 2 वस्तूंचं दान करायचं आहे तेच या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर यंदा मकर संक्रांती ही 14 जानेवारीला आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी दानाला विशेष असे महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो आणि दक्षिणायनातून उत्तरायणात गमन करत असतो. या शुभ दिवशी तीळ, गूळ, खिचडी, काळे तीळ बघा आपण दान करताना या दिवशी विशेष असं बघतो. या दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे. दानामुळे सूर्य आणि शनिदेवाची कृपा देखील प्राप्त होते. त्याचबरोबर पितृदोष व ग्रहदोषापासून देखील मुक्ती मिळते आणि घरात सुख, समृद्धीचा लाभ होत असतो. तर मकर संक्रांतीच्या दिवशी काहीच नाही शक्य झालं तरी देखील मी ज्या 2 वस्तू सांगणार आहे त्या वस्तूंचं दान अवश्य करा. यथाशक्ती जेवढं शक्य असेल तेवढं दान करायचं आहे. मकर संक्रांतीचा सण त्या दिवशी साजरा केला जातो जेव्हा ग्रहराज जो सूर्यदेव आहे ते शनीच्या मकर राशीत प्रवेश करतात. ज्या क्षणी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्याला मकर संक्रांती म्हणतात. मकर संक्रांतीच्या निमित्तानं लोक स्नान करतात आणि मग आपल्या यथाशक्ती आपल्या क्षमतेनुसार दान करतात. मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्याची पूजा करण्याची देखील विशेष परंपरा आहे. त्या दिवशी सूर्य दक्षिणायनामधून उत्तरायणाकडे जात असतो. या दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे. स्नान आणि दानाला दोन्ही गोष्टींना महत्त्व आहे कारण ते पापांचे निवारण करते आणि शाश्वत पुण्य प्राप्त होते. यावर्षी मकर संक्रांतीच्या निमित्तानं तुम्ही 2 वस्तूंचे दान करावे ज्यामुळे सूर्य आणि शनी या दोघांचा आशीर्वाद मिळतो. त्यामुळे तुमच्या आयुष्यात येणारी संकट, दुःख, अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात आणि तुमच्या घरात सुख, समृद्धी देखील वाढते. मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टीचं, कोणत्या वस्तूंचं दान सर्वोत्तम मानलं जातं त्याच आपण जाणून घेणार आहोत. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे गूळ. मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. परंतु आता बघा नदीमध्ये स्नान करणं सर्वांनाच शक्य नाही. तर घरीच सकाळी आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल टाकून देखील तुम्ही आंघोळ करू शकता. त्याचबरोबर त्यामध्ये थोडेसे तीळ टाकून आंघोळ करायचे आहे. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावी. मग सूर्यदेवाचं स्मरण करून बघा सूर्याला अर्घ्य देखील द्यायचं आहे आणि त्याचबरोबर सूर्यदेवांचे स्मरण करून गुळाचे दान हे अवश्य करावं. यथाशक्ती जेवढं तुम्हाला शक्य असेल तसं तुम्ही गुळाचं दान करायचे आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी गुळाचं दान केल्याने सूर्याचा आशीर्वाद मिळत असतो म्हणून गुळ आवर्जून दान करावा. त्याचबरोबर तीळ दान करावे. मकर संक्रांतीच्या निमित्तानं गुळासोबत तीळ दान करण्याला विशेष महत्त्व आहे. त्याचबरोबर बघा काळे तीळ दान केल्यानं शनिदेव प्रसन्न होतात. त्याचबरोबर शनिदेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. मकर संक्रांतीला काळे तीळ बघा आवर्जून दान केले जातात. त्याचबरोबर काळे तीळ का दान केले जातात ते देखील जाणून घेऊया. तर सूर्य आणि शनी यांचे वडील आणि मुलाचे नाते आहे पण दोघांमध्ये शत्रुत्वाची भावना आहे. यामुळे असं मानलं जातं की जर सूर्य आणि शनी एकत्र असतील तर शुभ परिणाम प्राप्त होणार नाहीत. पण संपूर्ण वर्षातून बघा 2दा सूर्यदेव आपल्या मुलाच्या म्हणजे शनीच्या घरात प्रवेश करतात. प्रथम म्हणजे मकरमध्ये, नंतर कुंभमध्ये.
जेव्हा सूर्यदेव पहिल्यांदा शनिदेवाच्या घरी आले होते तेव्हा त्यांनी आपल्या वडील सूर्यदेवाला काळे तीळ दिले होते. यामुळे ते खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना दुसरे घर कुंभ दिले. यामुळे मकर संक्रांतीच्या निमित्तानं काळे तीळ दान करण्याची देखील परंपरा आहे. हे दान केल्यानं तुम्हाला शनी आणि सूर्य या दोघांचा आशीर्वाद देखील मिळणार आहे. मकर संक्रांतीला दानाचं विशेष असे महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या निमित्तानं लोक स्नान करून अन्नधान्य, गूळ, त्याचबरोबर काळे तीळ, उबदार कपडे यथाशक्ती दान करत असतात. या दिवशी लोकांना बघा खिचडी, तांदूळ, उडीद डाळ आणि भाज्या दान करताना तुम्ही पाहिलं असेल. दान केल्यानं केवळ तुमच्या ग्रहदोषांचे निवारण होत नाही, तर तुमचे पूर्वजही याने प्रसन्न होतात. जर तुम्ही तुमच्या पूर्वजांचे स्मरण करून जर दान केले तर तुम्हाला पितृदोषातूनही मुक्ती मिळते असंही म्हटलं जातं. दान केल्यानं पुण्य प्राप्त होते. त्याचबरोबर आपले जे पूर्वज आहेत, देव आणि ऋषी, यांच्या ऋणातून देखील मुक्ती मिळते. त्यामुळे येणाऱ्या मकर संक्रांतीला काही नाही जमलं तरी देखील या 2 वस्तूंचं दान हे अवश्य करा आणि पुण्य प्राप्त करून घ्या. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.